मान्यवरांना विनंती करतोय आपण सर्वांनी खाली जायचंय। नाही 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 पहिला हे गोलंदाज कमी दादा दादा गोलंदाज हा ये पहिला गोलंदाज घ्या एक चतुर्थ क्रमांक घ्यायचा नाही 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 पहिला हे घ्या फक्त हा मालिकावीर राहू द्या नंतर आपण हे घेऊ पहिला हे गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक घ्या। अर्थात आपण थोडासा बदल करतोय। दादा हा चालू कर ना गोलंदाज आपण प्रथमतः गोलंदाज हे पारितोषिक या ठिकाणी देतोय। या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज अर्थात ज्या गोलंदाजांनी तब्बल 9 विकेट प्राप्त केल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा घ्या चला घ्या गोलंदाज थोड़ा थोड़ा बोलायला हा जरा बोलू दे हॅलो थोड़ा अध्यक्ष बोला तर एक आहे महेश फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। एक मिनिट महेश बारसकर जीसीसी सन्मान्य अध्यक्ष खेलू डमाळ यांना विनंती असेल आजच्या स्पर्धेच्या बाबतीत आपण 2 दिवसीय कशा पद्धतीने स्पर्धा खेळली आणि या संपूर्ण खेळाडूंना या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे। अध्यक्ष खेलू डमाळ यांच्या वतीने या ठिकाणी मार्गदर्शन केले जाईल। आज या काल आणि 2 दिवसापासून जी कुंडी चषक स्पर्धा या मैदानामध्ये आयोजित केलेली आहे आणि ही स्पर्धा आमच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि असोसिएशन पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने आणि कुणबी समन्वय संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहा तालुका यांच्या सौजन्याने हा कुणबी चषक आयोजित केलेला आहे आणि या आयोजित केलेल्या कुणबी चषकामध्ये हा चषक हा गेल्या 2 वर्षापासून आम्ही आमचा नियोजन चालू आहे। कारण आज हा चषक महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये इतका क्रिकेट प्रेमीचा चषक वाढलेला आहे की त्या दृष्टीने आम्ही हा नियोजन केला आणि हा सोनगाव ग्रुपच्या माध्यमातून हा मानाचा चषक आणि या कुणब्यांच्या मानाचा चषक हा रोहा तालुक्यात आदर्श देणारा आणि या कुणबी समाजाला आदर्श देणारा हा चषक आज या ठिकाणी आम्ही या 2 दिवसाच्या कालावधीत जो आम्ही सकल का आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि कृषी हा चषक चालू झाला। हा आराध्य दैवत माननीय योगेश्वरी मातेच्या ह्या प्रांगणामध्ये हा 2 दिवसाचा कुणबी चषक आयोजित झालेला आहे आणि ह्या चषकाच्या आजच्या स्पर्धेचे मानकरी जसे बीसीसी पिंगळसई ये आणि मुठवली भवानी हा 2
पण समाजाच्या नावाने भरवण्याचा एक दृष्टिकोनातून सगळ्यांना जागृत होतात. प्रत्येक जण समाजाच्या ह्याच्यातून नाव कोरला जातो आणि आज हे एकीचा स्वरूप येतो. कुणी हे आज या समाजाचा, आता मी इथे स्टेजवर बोललो का या पिंगालसाई या पंचकृषीने हे सामने भरवले, पण याच्या आज धाटाव बिटाव या लोकांना आत्ता वाटायला लागलं का पहिला आम्ही भरवायला पाहिजे होतो. पण आमच्या अगोदर तुम्हाला एक सांगतो का पिंगालसाईचे आभार मानायला लागतील, कारण सोनगाव या ग्रुपचे आभार मानायला लागतील. कारण या तुम्ही खांडेकर असेल, बुवा साळवे असतील, संतोष खेरटकर असेल, मुटके असतील, धमाल असतील, या सर्वांनी याला जी मेहनत घेतली, या मेहनतीचा फळ हा सगळ्या या पंचकृषीला द्यायला पाहिजे, नाही तर रायगड जिल्ह्याला द्यायला पाहिजे. कारण आज आमचा हा समाजाचा नाव हा पहिला तुम्ही या 2 दिवस येणाऱ्या खेळाडूला सर्वांना माहिती झालं का आम्ही या समाजाने हे भरवलेले सामने आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान होऊन आम्ही त्यासाठी मी तळ्याच्या मांडले त्या ठिकाणी होतो, तिथून निघालो. याला सांगत होतो सुशीलला मी पोचेन, तरी देखील मी धावता धावता या कार्यक्रमाला मी येणार की नाही असं मला वाटत होतं. तरी देखील या कार्यक्रमाला मी हजर राहिलो आणि या सर्व खेळाडू वृत्तीचे आणि या सर्व या पंचकृषीचे, सोनगाव पंचकृषीचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे गेले 2 दिवस सामने चालू होते, जे सामने चालू असताना मैदानाची नक्कीच आम्हाला उणीव भासत होती आणि ती मैदान देण्याचा पूर्ण मानस मोफत विनामूल्य आमचं मैदान घ्या असं आमचं समाज बांधव संदेश जाधव, संदीप जाधव, कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपण आपला यांचा सन्मान करायचा आहे. मुंडे साहेब, आजच्या स्पर्धेला आपण बघतोय हे संपूर्ण मैदान ज्याने उपलब्ध करून दिले ते मान्यवर अर्थात ज्यांची त्या ठिकाणी जागा आहे त्यांचे धन्यवाद खूप बाबू. आभार. आपला सहकार्य अतिशय मोलाचा. त्याचबरोबर मी यशवंत मुंडे साहेबांना विनंती करू इच्छितो का गेले 2 दिवस अतिशय आपल्या गोड वाणीतून समालोचन चांगल्या पद्धतीत केला ते आमचे दोन्ही समालोचक यांना मी विनंती करतो की आपण जरा पुढे आले तर बरं होईल, आपला सन्मान करायचा आहे. यासीन बर्चड सर, आपण कृपया या इकडे. यासीन सर या आपण अतिशय चांगल्या पद्धतीत गोड वाणीतून आपण या आम्हाला चांगल्या पद्धती हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषेतून आपण चांगलं गोड समालोचन केल्याबद्दल मी या कुलबी समाज सोनगाव ग्रुपच्या वतीने आपले मनपूर्वक मी आभार मानतो आणि मी यशवंत मुंडे यांना विनंती करतो त्यांना शाल त्रिफळ देऊन आपण सन्मानित करायचं आहे. आणि त्याच सर धन्यवाद. आणि सर यासीन सर एक आमच्या सगळ्या पिंगळचे ग्रामस्थांची एक आणि क्रिकेट प्रेमींची विनंती आहे की आमचा होळीमध्ये एक मोठा इथे पिंगळचे प्रीमियर लीगचा मोठा कार्यक्रम म्हणता असतो 2 दिवस. म्हणजे अतिशय पाहिला तर मला जिल्ह्याला असा शकत नाही, जिल्ह्यामध्ये असं सामनावर असा म्हणजे न भूतो न भविष्य अशा पद्धतीचे सामन्यात आमचं आयोजन असतो.
परंतु यांना विनंती आमची सगळ्यांची आहे का पुढच्या वेळेस एक दिवसासाठी तरी तुम्ही आम्हाला वेळ द्या आणि आमचा चांगल्या पद्धती असंच गोड आपल्या वाणीतून आम्हाला मार्गदर्शन कराल. या हा चला आपण पुन्हा एकदा बक्षीस वितरणाकडे जायचं आहे. धन्यवाद सर. बक्षीस समारोहाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. डीजे मास्टर आपण गीत त्या ठिकाणी नाशिक डोल सुरू करायचं आहे. अर्थात आजच्या स्पर्धेतला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. मी सन्माननीय सदानंदजी खेरटकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. आणि तो फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे GCCA संघाचा महेश. महेश बारसकर हा ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. महेश बारसकर. 500 रुपयाचं पारितोषिक होतं. स्कोरर आपल्याकडे आहेत का बघा. स्कोररकडे 500 रुपये होते आणि ते महेश बारसकर या खेळाडूला या ठिकाणी द्यायचं आहे. अभिनंदन. फायनल मॅच मध्ये महेश बारसकर या संघाने अत्यंत उत्तम खेळ केला आणि आपल्या संघाला चॅम्पियन बनवून दिलं. तो महेश बारसकर ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्यानंतर मी पुढील सन्मान अर्थात त्या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यासाठी आमंत्रित करतोय या सर्व मान्यवरांना. सुधीरजी भोसले साहेब, मंगेशजी ढमाल, गणेशजी बावस्कर, सौरभ मोरे आणि धनराज शिंदे आपण समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या खेळाडूंना गौरवलं जाईल. निखिल सानप आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या खेळाडूंना बक्षीस वितरण केलं जाईल. तर या स्पर्धेतला पहिला खेळाडू आहे अर्थात गोलंदाज. ज्या गोलंदाजांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 9 विकेट प्राप्त केल्या आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मिळवला तो आहे GCCA संघाचा गोलंदाज महेश बारसकर. महेश बारसकर 9 विकेट या स्पर्धेमध्ये कुणबी चषकामधला तो उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. सर्व कमिटी अर्थात ज्यांची मी नावं घेतली त्या सर्वांना विनंती करतोय आपण या. सुधीर भोसले, मंगेश धमाल, गणेश बारसकर, सौरभ मोरे, धनराज शिंदे आणि निखिल सानप, गणेश बावकर आपण चला. आपण सर्वांनी त्या ठिकाणी या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज महेश या खेळाडूला गणेश बावकर अभिनंदन. महेश या स्पर्धेमध्ये तब्बल 9 विकेट प्राप्त करून आपल्या संघाला फायनल मध्ये चॅम्पियन बनवतोय. तो ठरलाय अर्थात महेश हा या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर पुढील पारितोषिक आपण द्यायचं. या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक जाईल अर्थात जाणता राजा या संघाचा खेळाडू ज्याने 85 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या तो म्हणजेच विवेक मुटके. विवेक मुटके जाणता राजा या संघाचा खेळाडू आहे. या खेळाडूला या स्पर्धेतला उत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक दिलं जातोय. विवेक यायचा आहे. अत्यंत जबरदस्त बॅटिंग आज जाणता राजाच्या या विवेकने केली आणि या स्पर्धेतला तो उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे. कुणबी समाज चषक अर्थात कुणबी चषकातला उत्कृष्ट फलंदाज आहे तो विवेक. अभिनंदन विवेक. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आपल्याला मिळतोय. खूप खूप अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं अगदी शेताचं ग्राउंड या ठिकाणी होतं आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षण करणे अत्यंत कठीण अशा स्थितीमध्ये होतं आणि अशा वेळेस एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण निवडलाय आणि तो आहे मुठवली या संघाचा खेळाडू. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय सौरभ ठाकूर. सौरभ ठाकूर मुठवली.
सौरभ ठाकूर आपण यायचा. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय ज्याने अत्यंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं, झेल पकडले, फिल्डिंग चांगली, ग्राउंड फिल्डिंग केली आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा तो ठरला मुटोली अ संघाचा. अभिनंदन, अभिनंदन, आपलं हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब त्याला मिळतोय. त्यानंतर चतुर्थ क्रमांक, या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. अर्थात सन्माननीय यशवंतजी मुंडे, धर्माजी शेलार, नानाजी मोरे, तानाजी मोरे, आपण पुढे यायचं आहे. तानाजी मोरे, धर्माजी शेलार आणि यशवंत मुंडे या तिघांच्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांक हे पारितोषिक देतोय. या तिघांनी पुढे यायचं आहे. आणि या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ आहे योगेश निकम. आपण पुढे यायचं आहे. योगेश निकम, आपण समोरती यायचं आहे. योगेश निकम. आणि या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांक हे पारितोषिक जातोय भैरवनाथ धामनसई ए संघ. भैरवनाथ धामनसई ए संघ, आपण यायचं आहे. भैरवनाथ धामनसई ए संघाने या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक हे पारितोषिक प्राप्त केलेलं आहे. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. भैरवनाथ धामनसई संघाचा विजय असो. भैरवनाथ महाराज की अभिनंदन, अभिनंदन. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक हे पारितोषिक प्राप्त होतोय. त्यानंतर तृतीय क्रमांक हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय शिवाजी मुटके साहेब, सुशील खांडेकर आणि विलासजी सालवी. आपण पुढे यायचे आहे. विलासजी सालवी, सुशीलजी खांडेकर आणि शिवाजी मुटके आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतला तृतीय क्रमांक हे पारितोषिक दिले जाईल. आपण तिघांनी या. आणि या स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी आहे तो म्हणजे संघ गणेश क्रिकेट क्लब पिंगलसई बी. गणेश क्रिकेट क्लब पिंगलसई बी या संघाने तृतीय क्रमांक हे पारितोषिक या ठिकाणी प्राप्त केलेले आहे. गणेश क्रिकेट क्लब पिंगलसई संघाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. अभिनंदन, अभिनंदन. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो गणेश क्रिकेट क्लब पिंगलसई बी संघ. त्यानंतर तृतीय क्रमांक हे पारितोषिक असेल त्यानंतर द्वितीय क्रमांक हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतोय. द्वितीय क्रमांक पारितोषिक सन्माननीय अध्यक्ष खेलू डमाल, त्यानंतर महादेव सालवी सल्लागार आणि संतोषजी खिरटकर आपण पुढे यायचं आहे. सल्लागार आहेत आणि त्यांनी तिघा मिळून हे पारितोषिक द्यायचं आहे. या स्पर्धेतला द्वितीय क्रमांक संघ राहतोय तो म्हणजेच रनर ऑफ संघ आहे जय भवानी मुटवली ए संघ. जय भवानी मुटवली ए संघ, वेलकम. अत्यंत जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये केला. रनर ऑफ हे पारितोषिक त्यांना प्राप्त होतोय. जय भवानी मुटोली संघ या संघाने अत्यंत चांगला खेळ केला परंतु फायनल मध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. संपूर्ण टीम या ठिकाणी यायचं आहे, फोटो घेण्यासाठी उपस्थित व्हायचं आहे. अर्थात खेळू धमाल अध्यक्ष, त्यानंतर सालवी साहेब आणि खिरटकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आहे जय भवानी मुटोली अ संघ आणि या स्पर्धेमध्ये रनर अप संघ जय भवानी मुटोली संघाचा विजय असो. भवानी माते की अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. अत्यंत जबरदस्त 2 मिनिटं, अगदी 2 मिनिटं, अगदी 2 मिनिटं. त्यानंतर हॅलो
त्यानंतर या स्पर्धेतला मालिकावीराचा चषक या ठिकाणी दिला जाणार आहे आणि ते पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय सुधीरजी भोसले, मंगेशजी डमाल, गणेशजी बावकर आणि सौरभ मोरे, धनराज शिंदे आणि निखिल सानप आपण सर्वांनी तिकडे जायचं आहे आणि या स्पर्धेतला मालिकावीर चषक या ठिकाणी द्यायचा आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक द्यायचं आहे आणि तो खेळाडू आहे अर्थात ज्या खेळाडूने 143 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करताना 2 विकेट प्राप्त केल्या असा अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो आहे या स्पर्धेतला मालिकावीर अर्थात GCC बी संघाचा विवेक जाधव. 143 धावा आणि 2 विकेट. विवेक जाधव ठरतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीराचा मानकरी. 143 धावा आणि 2 विकेट ज्याच्या नावावरती आहे तो म्हणजेच विवेक जाधव. वेल्डन, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कुणबी चषकाचा मालिकावीराचा मानकरी अर्थात विवेक जाधव ठरतोय. अभिनंदन आपलं. आणि त्यानंतर चॅम्पियन या संपूर्ण स्पर्धेतला कुणबी समाज चषक या ठिकाणी उंचवण्याचा मान ज्या खेळाडूंनी पटकावलेला आहे, ज्या टीमने पटकावलेला, या संपूर्ण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मुकेशजी भोगटे साहेब, विष्णूजी शेठ लोखंडे साहेब आणि संपूर्ण कमिटी आपण पुढे यायचं आहे. सन्मान्य मुकेशजी भोगटे साहेब, विष्णू शेठ लोखंडे आपण आणि संपूर्ण कमिटी त्या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतला चॅम्पियन अर्थात कुणबी चषक चॅम्पियन या ठिकाणी आहे तो म्हणजेच प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि तो संघ आहे गणेश क्रिकेट क्लब पिंगलसेई ए अर्थात अ संघ आहे. या संघाने या स्पर्धेतला चॅम्पियन चषक पटकावलेला आहे. गणेश क्रिकेट संघाचा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.